नवीन सकाळ आणि सुंदर असा प्रवास. तर आज आम्ही निघालो आहे आमच्या गावी, कारण आज आमच्या गावची जत्रा आहे. जत्रा म्हणजे कोकणवासियांसाठी तर खूप स्पेशलच असतं. तर फायनली कसं झालं की आम्ही सगळीजण ठरवलं होतं की ह्यावेळी एकत्र यावं, कारण मोस्टली गणेश चतुर्थीला सगळे एकत्र येतात, नाहीतर सहसा कोणाला कामामुळे सुट्टी मिळत नाही आणि यायला मिळत नाही. तर ह्यावेळी सगळ्यांचं असं ठरलं की ॲटलिस्ट 1-2 दिवस तरी एकमेकांसोबत स्पेंड करावे, म्हणून आम्ही निमित्त पण होतं जत्रेचं, त्यामुळे सगळीजणं ठरवलं की एकत्र येऊन भेटावं. बहीण पण मुंबईला असते, त्यामुळे तिला पण सारखं सुट्टी घेऊन येणं पॉसिबल नसतं. ती वर्षातनं एकदा म्हणजे गणपतीलाच येते. तर असंच आम्ही निघालो. वाटेतनं जाताना तिला पण रिसीव करायचं होतं. आम्ही कोल्हापुरातनं निघालो होतो आणि तिचं ट्रेनचं टायमिंग होतं जे 11 वाजता तिची ट्रेन पोचणार होती. आम्ही बरोबर त्या टायमिंगला रेल्वे स्टेशनला पोचलो होतो. सावंतवाडीला पोचलो तर रेल्वे स्टेशनचा तर अगदी कायापालटच झाला होता. रेल्वे स्टेशन आहे की विमानतळ हेच समजत नव्हतं. इतकं सुंदर पद्धतीनं त्याला मॉडिफाय केलं होतं की पाहून खूप छान वाटत होतं. म्हणजे जे सिस्टमॅटिक सगळं जे काही केलं होतं खूप छान वाटलं पाहून. काहीतरी डेव्हलपमेंट होत आहेत आपल्या गावामध्ये, कोकणामध्ये, हे पाहून खूप छान वाटलं. तर म्हणजे आता तुम्हाला मी दाखवते रेल्वे स्टेशन कशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलं होतं सगळं. खूपच छान पद्धतीने रेल्वे स्टेशन मेंटेन करण्यात आलं होतं. तर सगळ्यांनी ह्याची नक्कीच काळजी घ्यावी की तिथे तेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी ठेवावी आपण. कुठेही कचरा, कुठेही घाण करू नये. तर हिची ट्रेन पण आली होती, ऑन टाईम होती, त्यामुळे आम्ही पण वेळेत पोचलो होतो. प्लॅटफॉर्मवर जाणं विदाऊट तिकीट अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरच थांबून हिची वाट बघत होते. फायनली ती आली. त्यानंतर पुन्हा एकदा मी, कारण नजर हटत नव्हती, इतकं सुंदर पद्धतीने हे केलं होतं. मी पाहत होते बाहेरनं हे अशा पद्धतीनं काहीसं दिसतं. तर त्यानंतर आम्ही निघालो गावी जाण्यासाठी. ऑन द वे आम्हाला मंदिरात, म्हणजे जी आमच्या गावीची जत्रा आहे तिथे जाणारी ओटी, म्हणजे देवीसाठी एक ओटी जाते, ती त्याची गाडी घेऊन जे जात होते सजावट करून, ते आम्हाला वाटेत भेटली. त्यानंतर ऑलमोस्ट आम्ही आमच्या गावात पोचलो होतो. इथे आता भरपूर ट्रॅफिक जाम होतं, कारण पूर्ण वाटेत सगळीकडे रस्त्यावर ही छान छान दुकानं लागलेली असतात. इथे पार्किंगची सोय पण केली होती. ज्यांनी दर्शनासाठी येतात त्यांनी इथे गाडी पार्क करून जाऊ शकतात. आम्ही घरी जाणार होतो, त्यामुळे आम्ही पुढे डायरेक्ट घेतलं इथून. पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे अगदी कपडे, भांडी, खेळणी, मुलांसाठीची खाय प्यायची दुकानं, अशी भरपूर दुकानं छोटी मोठी इथे लागली होती. मुलांसाठी खेळण्यासाठी बरंच काही जत्रेत आमच्या आलं होतं यावेळी. छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे या जत्रेत पाहायला मिळतात. खूप छान मजा येते. आम्ही दिवसभर तरी घरी बसून काढलं. त्यानंतर रात्री आम्ही दर्शनासाठी वगैरे गेलो, कारण रात्रीची रोषणाई बघण्यासाठी आणि त्यानंतर जी आतिषबाजी, पालखी वगैरे असते ते बघण्यासाठी आम्ही फार उशिरा निघालो होतो घरातनं. तर मंदिराची रोषणाईसुद्धा खूप छान पद्धतीने केली होती. पाहून अगदी खूप छान वाटलं होतं. तुम्ही पण पाहू शकता खूप छान पद्धतीने ही जी काही लाईटिंग, सजावट वगैरे केली होती ती खूप छान होती. मंदिराच्या आवारातच गेल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं. मंदिरातील वातावरण खूप छान होतं. आमच्या गावातील आई माऊलीची जत्रा होती, ही जत्रोत्सव होता. ॲक्च्युली आई माऊलीला कोकणची अंबा म्हणून सुद्धा संबोधले जाते. मंदिराच्या परिसरात तुफान गर्दी झाली होती. लांब लांबून लोक जत्रोत्सवासाठी, आईचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही थांबलो होतो ती आतिषबाजी बघण्यासाठी. खूप छान पद्धतीची आतिषबाजी देखील करण्यात आली होती.
मी पकडते आता थोडा वेळ मी बघते. आतिषबाजी झाल्यानंतर काही वेळातच पालखी प्रदक्षिणेचा सोहळा देखील सुरू होतो. आमची जत्रा ही अगदी कार्तिक महिन्यातील अमावास्येला असते. त्या दरम्यानच मंदिरातील पालखी प्रदक्षिणा सोहळा हा सुरू होतो. अमावस्या काळातच आमच्या गावातील ही जत्रा आणि हा पालखी सोहळा संपन्न होतो. तर अशा पद्धतीने आमच्या गावचा जत्रोत्सव आणि पालखी प्रदक्षिणा सोहळा हा संपन्न झाला. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आणि आमची जत्रा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि हो, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.